हॅलो अँड गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला वळूया आपल्या न्यूजकडे. आजच्या न्यूज बघूया. सो आजचे इम्पॉर्टंट न्यूज आहे, NIXIने लॉन्च केलेला आहे इंटरनेट गव्हर्नन्स इंटर्नशिप आणि कॅपॅसिटी बिल्डिंग स्कीम. सो या स्कीम मध्ये काय आहे बघूया आपण. ऑर्गनायझर्स आहेत द नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच NIXI, जे की येते मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अंडरमध्ये. सो यांनी एक स्कीम लॉन्च केलेली आहे. ती स्कीम आहे इंटरनेट गव्हर्नन्स इंटर्नशिप आणि कॅपॅसिटी बिल्डिंग स्कीम. सो ही जी स्कीम आहे याचा ऑब्जेक्टिव्ह एम काय आहे? याचा एम आहे बिल्ड करणे अवेअरनेस आणि डेव्हलप करणे एक्सपर्टाइज इन इंटरनेट गव्हर्नन्स मध्ये, ओके, अमंग इंडियन सिटीजन्स मध्ये. नेक्स्ट आता प्रोग्रामचं स्ट्रक्चर काय आहे, या स्कीमचा स्ट्रक्चर. सो इंटर्नशिपचे जे ट्रॅक्स राहणार आहे ते 3 मंथ्स ट्रॅक राहणार आहे आणि 6 मंथचा ट्रॅक राहणार आहे. मेंटरशिप कोण करणार आहेत तर इंटर्न्स हे रिसीव्ह करणार आहे गायडन्स फ्रॉम कोणाकडनं? सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स कडनं, जे की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स मधले राहणार आहेत, जसे की ICANN, APNIC आणि APTLD. तर इथले जे हे जे ऑर्गनायझेशन्स आहे यामधले जे एक्सपर्ट्स आहेत ते एक्सपर्ट्स ते सब्जेक्ट्स मध्ये ते गायडन्स देणार आहेत इंटर्न्सला. नेक्स्ट मेंबर्स राहणार आहे स्पेशल इंटरेस्ट ग्रुप्स मधले. तर हाय रँक रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिशियल्स हे मेंबर्स राहणार आहे त्यातले. आणि जे फॅकल्टी ऍडवायझर आहे फ्रॉम रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटी मधले ते ओके फॅकल्टी ऍडवायझर सुद्धा राहणार आहे युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूट्स मधले रेकॉग्नाइज्ड. नेक्स्ट यांना स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे. सो इच इंटर्न जे आहे ते रिसीव्ह करणार आहे फिक्स्ड स्टायपेंड 20,000चा पर मंथ. आणि ऍडिशनली सपोर्ट सुद्धा प्रोव्हाइड करण्यात येणार आहे त्यांना फॉर कंडक्टिंग मॅन्डेटरी आउटरीच प्रोग्राम्स करता. ओके, सो ही जी स्कीम आहे जी की NIXIने लॉन्च केलेली आहे, इंटरनेट गव्हर्नन्स इंटर्नशिप आणि कॅपॅसिटी बिल्डिंगची स्कीम. सो यामध्ये जे इंटर्न्स आहे त्या इंटर्नशिपचे 2 ट्रॅक्स राहणार आहे, जे की 3 मंथ्स आणि 6 मंथचे ट्रॅक राहणार आहे. त्यामध्ये मेंटरशिप जे आहे ते इंटर्न्सला प्रोव्हाइड करणार आहे, गायडन्स प्रोव्हाइड करणार आहेत जे ऑर्गनायझेशन्स आहे जसे की ICANN, APNIC आणि APTLD याच्यामधले जे एक्सपर्ट्स आहेत ते गायडन्स प्रोव्हाइड करतील. इंटर्न्सचे स्टायपेंड फिक्स अमाऊंट ऑफ स्टायपेंड सुद्धा रिसीव्ह करणार आहे पर मंथ 20,000चा. आणि जे मेंबर्स राहणार आहे स्पेशल इंटरेस्ट ग्रुप मधले ते राहणार आहेत गव्हर्नमेंट ऑफिशियल, रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिशियल्स राहणार आहे जे की हायर रँक आहे. ओके, नेक्स्ट बघूया आता. आणि NIXI याचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये. ओके, नेक्स्ट आहे इंडिया आणि USAनी साईन केलेले आहे MOUs. सो कशा करता केलेले आहे? सायबर थ्रेट इंटेलिजन्स आणि डिजिटल फॉरेन्सिक करता. तर बघूया, इंडिया आणि USAनी MOU साईन केलेले आहे एनहान्स करण्याकरता कॉपरेशन सायबर थ्रेट इंटेलिजन्स आणि डिजिटल फॉरेन्सिक मध्ये फॉर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन्स करता. याचा एम आहे स्ट्रेंथन करणे इन्फॉर्मेशन शेअरिंग आणि ट्रेनिंग. ओके, इन्फॉर्मेशन शेअरिंग जे आहे त्याला स्ट्रेंथन करणे आणि जे पण सायबर क्रिमिनल टॅकलिंग आहे, टॅकलिंगचे जे टेक्निक्स आहे त्याच्याकरता दोन्ही नेशन्सला ट्रेनिंग प्रोव्हाइड करणे, हा एक ऑब्जेक्टिव्ह आहे या MOUचा. नेक्स्ट आता जे फोकस एरियाज आहे कॉपरेशनचे ते काय आहे बघूया. सो टेररिझम अँड व्हायलेंट एक्स्ट्रीमिझम हा एक फोकस एरिया आहे. नेक्स्ट आहे टेरर फायनान्सिंग, ड्रग ट्रॅफिकिंग, ऑर्गनाइज क्राईम, ह्युमन ट्रॅफिकिंग, इलिगल मायग्रेशन, मनी लॉन्ड्रिंग, ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी. ओके, सो ही डिटेल्स बघूया आपण MOUचे. ते आहेत की साईन जो झालेला आहे MOU तो झालेला आहे 17 जानेवारी 2025 मध्ये आणि लोकेशन आहे वॉशिंग्टन DC USA. ओके, सो USA आणि इंडियामध्ये MOU साईन झालेला आहे जो की झालेला आहे ऑन सायबर थ्रेट इंटेलिजन्स आणि डिजिटल फॉरेन्सिक करता. त्यामध्ये या MOUचा उद्देश आहे स्ट्रेंथन करणे इन्फॉर्मेशन शेअरिंग आणि जे पण सायबर क्राईम्स आहे त्याला टॅकल करण्याकरता त्यांना ट्रेनिंग सुद्धा प्रोव्हाइड करणे. नेक्स्ट बघूया.
नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे खो खो वर्ल्ड कप 2025. सो खो खो वर्ल्ड कप 2025 जे आहे याच्या इनॉग्रल मध्ये दोन्ही टीम्सनी मेन्स आणि वुमेन्स टीमनी हिस्ट्री क्रिएट केलेली आहे. दोन्ही टीम्स यांनी टायटल जिंकलेला आहे. इन वुमेन्स अँड मेन्सचं टायटल जिंकलेलं आहे खो खो वर्ल्ड कप 2025चं. तर बघूया आपण कोणाला डिफीट केलेलं आहे बघूया. सो इंडियाने हिस्टोरिक विन केलेला आहे इनॉग्रल खो खो वर्ल्ड कप 2025 मध्ये. बोथ मेन्स अँड वुमेन्स टीम यांनी टायटल जिंकलेला आहे. व्हेन्यू काय होता तर व्हेन्यू होता इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम न्यू दिल्ली. तर इथे जे खो खो आहे ते पार पडलेलं आहे खो खो वर्ल्ड कप 2025. नेक्स्ट आता मॅचचा रिझल्ट आहे. वुमेन्स फिनाले मध्ये इंडिया वर्सेस नेपाळ होता, म्हणजेच इंडियाने डिफीट केलेला आहे नेपाळला विथ अ स्कोर ऑफ 78-40. ओके. सो मेन्स फिनाले मध्ये पण इंडिया वर्सेस नेपाळ होतं आणि इंडिया जिंकलेली आहे विथ स्कोर ऑफ 54-36 आणि शोकेस केलेला आहे एक जबरदस्त परफॉर्मन्स या मॅच मध्ये. ओके. सो खो खो वर्ल्ड कप 2025 मध्ये इंडियाने हिस्ट्री क्रिएट केलेली आहे. दोन्ही मेन्स आणि वुमेन्स टीमनी टायटल जिंकलेले आहे खो खो वर्ल्ड कप 2025 ची. नेक्स्ट बघूया. ओके. नेक्स्ट अपॉइंटमेंटची न्यूज आहे. सो IPS GP सिंग यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे ॲज अ डायरेक्टर जनरल म्हणून CRPFचं. तर बघूया आधी ते कुठे सर्व्हिस देत होते, आधी त्यांची काय पोझिशन होती. सो सिनियर IPS ऑफिसर ज्ञानेंद्र प्रताप सिंग जे की करंटली सर्व करत आहे ॲज डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आसाम इथे. ओके. आसामचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून ते करंटली सर्व करत आहे. त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे डायरेक्टर जनरल ऑफ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, म्हणजे CRPFचे डायरेक्टर जनरल म्हणून त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे. त्यांची जी अपॉइंटमेंट आहे ती अप्रूव्ह केलेली आहे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंडरमध्ये येणाऱ्या अपॉइंटमेंट कमिटी ऑफ द कॅबिनेटने त्यांची अपॉइंटमेंट अप्रूव्ह केलेली आहे. नेक्स्ट आता त्यांचं टेन्युअर बघूया किती राहणार आहे. सो GP सिंग जे की 1991 बॅचचे IPS ऑफिसर आहे फ्रॉम आसाम मेघालया कार्डचे, ते सर्व करतील CRPFचे डायरेक्टर जनरल म्हणून अंटिल सुपर ॲन्युएशन पर्यंत, म्हणजेच जेव्हा त्यांची म्हणजे सेवानिवृत्तीपर्यंत म्हणजे रिटायरमेंट पर्यंत ते सर्व करणार आहेत. त्यांची रिटायरमेंट जे होईल ते 2027 मध्ये होईल, 30 नोव्हेंबर 2027 ला. तेव्हापर्यंत ते करू शकतात ॲज अ डायरेक्टर जनरल म्हणून CRPFचे वर्क, किंवा फर्दर ऑर्डर्स पर्यंत ते करू शकतात. म्हणजे आणखी काही ऑर्डर्स येऊ शकतात त्यांना, किंवा त्यांचं पोझिशन आणखी वाढवू शकतात, आणखी दुसरीकडे त्यांना अपॉइंट करण्यात येऊ शकते. सो तेव्हापर्यंत ते वर्क करतील ॲज अ डायरेक्टर जनरल म्हणून CRPF मध्ये. त्याचं प्रोफेशनल बॅकग्राऊंड बघून घेऊया. सो त्यांनी लीड केलेलं आहे लॉ अँड ऑर्डर ऑपरेशन आसाम मध्ये 2023 मध्ये ॲज अ डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून. नेक्स्ट स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, इथे त्यांनी सुद्धा एक की रोल जो आहे तिथे सर्व केलेला आहे. इन्स्पेक्टर जनरल नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी मध्ये पण त्यांनी इम्पॉर्टंट रोल प्ले केलेला आहे इन नॅशनल सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन्स मध्ये. ओके. सो IPS GP सिंग म्हणजेच ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे CRPFचे डायरेक्टर जनरल म्हणून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे नामिबिया रँक्ड 4th सेफेस्ट कंट्री इन आफ्रिका. सो बघूया याचे की हायलाइट्स बघून घेऊया एकदा आपण. सो बाय अल्ट्रेजा ट्रॅव्हल यांच्याकडनं एक जी रिपोर्ट आलेली आहे त्यानुसार आफ्रिका मधली जी सेफेस्ट कंट्री आहे म्हणजे 4th सेफेस्ट कंट्री ती आहे नामिबिया. ओके. सो नामिबिया यात ही 4th सेफेस्ट कंट्री आहे. तर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड कोणते आहे. सो फर्स्ट रँक आहे तो आहे मॉरिशियस, सेकंड आहे घाना आणि थर्ड आहे झाम्बिया. सो या सेफेस्ट कंट्रीच्या रँकिंग मध्ये फर्स्ट नंबरवर आहे मॉरिशियस, सेकंड वर आहे घाना, थर्ड वर आहे झाम्बिया आणि फोर्थ वर आहे नामिबिया. ओके. सो हे आहेत आफ्रिका मधले 4 सेफेस्ट कंट्रीज जे आहे नामिबिया, मॉरिशियस, घाना आणि झाम्बिया. ओके. फर्स्ट वर आहे मॉरिशियस, सेकंड वर आहे घाना, थर्ड वर आहे झाम्बिया आणि फोर्थ वर आहे नामिबिया. नेक्स्ट बघूया. ओके. नेक्स्ट आहे INS मुंबई ही पार्टिसिपेट करणार आहे कशामध्ये, मल्टीनॅशनल एक्सरसाइज मध्ये जिचं नाव आहे ला पेरोस. बघूया आता आणखी कोणत्या कोणत्या कंट्रीज त्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत.
सो ही 4th एडिशन आहे, जी एक्सरसाइज आहे मल्टीनॅशनल एक्सरसाइज ला पेरोज, ही 4th एडिशन आहे हिचा, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कंट्रीज मधले नेव्हीज पार्टिसिपेशन करणार आहेत. त्याच्यामध्ये आहे ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, द UK, द US, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर आणि कॅनडा. सो हे कंट्रीज जे आहे, वेरियस नेशन्स आहे, याच्या नेव्हीज पार्टिसिपेट करणार आहे या मल्टीनॅशनल एक्सरसाइज मध्ये. ऑब्जेक्टिव्ह काय आहे एक्सरसाइजचा? सो मेनली फोकस हा राहणार आहे एक्सरसाइजचा स्ट्रेंथन करणे मरीन टाइम कोऑपरेशन आणि टॅक्टिक इंटरऑपरेबिलिटी. सो ऑब्जेक्टिव्ह बघूया एक्सरसाइजचा काय आहे. डेव्हलप करणे कॉमन मरीन टाइम सिच्युएशनल अवेअरनेस आणि एनहान्स करणे कोऑपरेशन मरीन टाइम सर्व्हिलन्स मध्ये, एअर ऑपरेशन्स मध्ये आणि मरीन टाइम इंटरडिक्शन मध्ये. ओके, ऍडव्हान्स मल्टीडोमेन ऑपरेशन सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहे, जसे की सरफेस वॉरफेअर, एअर डिफेन्स, टॅक्टिकल मॅन्युअर आणि व्हिजिट बोर्ड सर्च अँड सीझर VBSS ऑपरेशन्स. इंडियाचं पार्टिसिपेशन काय राहणार आहे यामध्ये? सो INS मुंबई जी आहे ती पार्टिसिपेट करणार आहे या मल्टीनॅशनल एक्सरसाइज मध्ये इंडियाकडून. सो ही मल्टीनॅशनल एक्सरसाइजचं नाव आहे ला पेरोज. विजन ऑफ सागर. तर काय आहे सागर? इंडियाचा जो इन्व्हॉल्वमेंट आहे, जो की अलाइन आहे विथ सागरशी. सागर काय आहे? सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन. हा जो इनिशिएटिव्ह आहे सागर म्हणून, त्या इनिशिएटिव्हचा उद्देश आहे एनहान्स करणे मरीन टाइम सिक्युरिटी आणि कोलॅबोरेशन फॉर सेफर अँड मोर सिक्युअर इंडो पॅसिफिक रिजन करता. ओके, सो ला पेरोज जी की मल्टीनॅशनल एक्सरसाइज आहे, यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत वेरियस नेशन्स यामध्ये पार्टिसिपेट करणार आहे. त्यामध्ये इंडियाकडनं पार्टिसिपेशन होणार आहे INS मुंबईचं, आणि वेरियस नेशन जे आहे ते पार्टिसिपेट करणार आहेत ते आहे ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, UK, US, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर आणि कॅनडा. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे GI टॅग फॉर व्हर्जिन कोकोनट ऑइल फ्रॉम अंडमान. ओके, तर यामुळे काय होईल? बूस्ट होईल वुमेन्स एम्पॉवरमेंट आणि ट्रायबल कम्युनिटीज. तर बघूया आता GI टॅग कोणाला देण्यात आलेला आहे आणि GI टॅग म्हणजे काय आहे. सो व्हर्जिन कोकोनट ऑइल जे की आहे निकोबार डिस्ट्रिक्ट मधलं अंडमान अँड निकोबार आयलंड इथलं. सो रिसेंटली यांनी रिसीव्ह केलेला आहे प्रेस्टिजियस GI टॅग, जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग त्यांनी रिसीव्ह केलेला आहे, आणि हा एक माइलस्टोन आहे जो की हायलाइट करतो एफर्ट्स आणि एम्पॉवर ट्रायबल वुमेन, जो की प्रमोट करतो लोकल प्रोडक्ट्सला ग्लोबली. तर आता GI टॅग काय आहे? GI टॅग हा एक असा सर्टिफिकेशन असतो किंवा साईन असते जे की प्रोडक्टला देण्यात येते, जो प्रोडक्ट त्या स्पेसिफिक कंट्री, रिजन किंवा टाउन मधला आहे. ओके, सो GI टॅग जो आहे हा एक प्रेस्टिजियस जिओग्राफिकल इंडिकेशन आहे. बघूया आता, हा देण्यात आलेला आहे रिसेंटली व्हर्जिन कोकोनट ऑइलला, जे की आहे निकोबार डिस्ट्रिक्ट मध्ये अंडमान अँड निकोबार आयलंड इथे. सो GI टॅगचे हायलाइट्स बघून घेऊया. आता जसं की व्हर्जिन कोकोनट ऑइल जे की निकोबार डिस्ट्रिक्ट मधला आहे, त्यांनी रिसीव्ह केलेला आहे GI टॅग, एन्शुरिंग इट्स ग्लोबल रेकग्निशन. ओके, हा जो मूव्ह घेण्यात आलेला आहे त्याला GI टॅग देऊन हा प्रमोट करेल प्रोडक्टला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्सवर आणि हायलाइट करेल त्याची युनिक ओरिजिन सुद्धा. सो एम्पॉवरमेंट सुद्धा होईल वुमेन्सला थ्रू सेल्फ हेल्प ग्रुप्सनी. तर काय होईल त्या सेल्फ हेल्प ग्रुप्समुळे? सो वुमेन जे एंगेज्ड आहे या व्हर्जिन कोकोनट ऑइलच्या प्रोडक्शन मध्ये, त्यांच्यासाठी ऑर्गनाइज करण्यात येईल सेल्फ हेल्प ग्रुप्स फॉस्टर करण्याकरता फायनान्शियल इंडिपेंडन्सी. या सेल्फ हेल्प ग्रुप्समुळे म्हणजे उद्देश आहे त्यांचा डेव्हलप करणे लीडरशिप स्किल्स अमंग ट्रायबल वुमेन्स मध्ये. ट्रायबल वुमेन्स जे आहे ते आता पुढे येत आहे, आधी नव्हत्या येत पण आता येत आहे, जसं की आता यामध्ये आलेलं आहे. त्यांच्यामध्ये पण काही लीडरशिप स्किल्स असतात पण त्या बाहेर नाही येत. सो त्याकरता लीडरशिप स्किल्स त्यांच्या बाहेर आल्या पाहिजे म्हणून सेल्फ हेल्प ग्रुप जे आहे त्याकरता ते डेव्हलप करेल. नेक्स्ट, स्पेशलाइज ट्रेनिंग सुद्धा प्रोव्हाइड करण्यात येईल फॉर वुमेन्स करता. वुमेन सेल्फ हेल्प ग्रुप्स जे की आर प्रोव्हाइडेड विथ स्पेशलाइज ट्रेनिंग, त्यांना स्पेशलाइज ट्रेनिंग मार्केटिंग मध्ये आणि ब्रँडिंग मध्ये सुद्धा प्रोव्हाइड करण्यात येईल थ्रू सेल्फ हेल्प ग्रुप्सनी. या इनिशिएटिव्हनी काय होईल? एनहान्स होईल त्यांची ॲबिलिटी प्रमोट करण्याकरता आणि सस्टेन करण्याकरता देअर प्रोडक्ट इफेक्टिव्हली.
त्यांचं प्रोडक्ट जे आहे, आता जसं यांचं आहे व्हर्जिन कोकोनट ऑइल, तर याला प्रमोट करण्याकरता किंवा सस्टेन करण्याकरता इफेक्टिव्हली सेल्फ हेल्प ग्रुप या इनिशिएटिव्ह एनहान्स करेल, त्यांची ॲबिलिटी एनहान्स करेल. इकॉनॉमिक अपलिफ्टमेंट ऑफ ट्रायबल कम्युनिटीज. सो या थ्रू काय होईल, आणखी जे ट्रायबल कम्युनिटीज आहे ते एकदम उभरून नाही आलेले आहे, सो त्यांना अपलिफ्टमेंट मिळेल एक यामुळे. प्रोजेक्ट सीक करेल इकॉनॉमिकली एम्पॉवर ट्रायबल वुमन आणि एन्श्युअर करेल त्यांचं पार्टिसिपेशन इन लोकल आणि ग्लोबल मार्केट्समध्ये. ओके, सो GI टॅग जो आहे तो रिसेंटली देण्यात आलेला आहे व्हर्जिन कोकोनट ऑइलला, जे की आहे निकोबार डिस्ट्रिक्टमध्ये, अंडमान आणि निकोबार आयलँड इथे. आणि GI टॅग जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, काय आहे GI टॅग म्हणजे त्या स्पेसिफिक रिजन मधलं, त्या स्पेसिफिक टाउन मधलं एक प्रोडक्ट असतो, त्याला सर्टिफिकेशन किंवा साईन देण्यात येते. सो हा जो माइलस्टोन आहे हा एम्पॉवर करेल ट्रायबल वुमेन्सला आणि तिथले जी कम्युनिटीज आहे त्याला अपलिफ्टमेंट मिळेल. नेक्स्ट बघूया, क्वेश्चन्स बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन वॉज द नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया इस्टॅब्लिश. तर कधी इस्टॅब्लिश झालेला आहे NIXI, ते झालेलं आहे 19 जून 2003 आणि याचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये. नेक्स्ट बघूया, विच US डिपार्टमेंट, कोणतं US डिपार्टमेंट हे रिस्पॉन्सिबल राहणार आहे फॉर इम्प्लिमेंटिंग इंडिया US MOU ऑन सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन. सो द डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंट ऑफ होमलँड सेक्युरिटी. विच कंट्री, कोणत्या कंट्रीनी बोथ मेन अँड वुमेन्सचं टायटल जिंकलेलं आहे इन इनॉग्रल खो खो वर्ल्ड कप 2025 मध्ये. सो इंडियाने जिंकलेलं आहे मेन्स अँड वुमेन्सचं टायटल इनॉग्रल खो खो वर्ल्ड कप 2025 मध्ये डिफीट करून नेपाळला. नेक्स्ट बघूया, हु हॅज बीन अपॉइंटेड, कोणाला अपॉइंट करण्यात आलेला ॲज अ न्यू डायरेक्टर जनरल म्हणून सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स इथे. सो ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. Which country holds the first position in safety in Africa according to the recent Alteza travel ranking. सो जे अल्ट्रेझा ट्रॅव्हल रँकिंग जी आहे त्यांच्यानुसार, त्याच्या रँकिंगनुसार आफ्रिकामधली कोणती सेफेस्ट कंट्री आहे, फर्स्ट सेफेस्ट कंट्री जिचा की रँक फर्स्ट आहे ती आहे मॉरिशियस. फर्स्ट आहे मॉरिशियस, सेकंड आहे घाना, थर्ड आहे झांबिया आणि फोर्थ आहे नामिबिया. नेक्स्ट, विच इंडियन नॅव्हल शिप is participating in the 4th edition of multinational exercise ला पेरोज. जे ला पेरोज आहे जिचं की फोर्थ एडिशन आहे, मल्टीनॅशनल एक्सरसाइज आहे ही, तर त्यामध्ये पार्टिसिपेट नेव्हल शिप्स मधनं इंडियाकडनं कोणती शिप जी आहे ती पार्टिसिपेट करणार आहे, तर ती करणार आहे INS मुंबई. नेक्स्ट, विच प्रोडक्ट फ्रॉम निकोबार डिस्ट्रिक्ट, निकोबार डिस्ट्रिक्ट मधलं कोणतं प्रोडक्ट आहे ज्याला रिसेंटली GI टॅग देण्यात आलेला आहे, तर ते आहे व्हर्जिन कोकोनट ऑइल. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि रोजचे व्होकॅब्युलरीचे सेशन बघण्याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सकाळी 8 वाजता सेशन असतो. ओके, सो थँक्यू.